नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमात तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात त्यामध्ये मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, 21वे शतक म्हणजे तसं धकाधकीचं, त्यातही यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अखिल मानवजात धडपड करू लागली. त्यासाठी वाढले कामाचे तास, रात्रंदिवस 2 शिफ्टमध्ये नोकऱ्या करणं, मिळेल ते खाणं. तर यामुळे कधी कधी अपत्यकर आहारांमुळे पोटासारखे व्याधी होत असतात आणि व्याधी झालेच तर त्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतींचा अवलंब केला जातो. आणि आज विज्ञानाच्या प्रगतीसोबत त्याच्या ओघात चिकित्सा पद्धतीमध्ये व व्याधीमध्ये देखील वेगळे बदल होत आहेत. तर म्हणूनच आज देखील आयुर्वेदातील ग्रंथोक्त प्रमाणांसोबत अग्निचिकित्सेद्वारे आपण पोटाच्या आजारांसाठी कशा प्रकारे यशस्वी उपचार साध्य करू शकतो व ते कसे हे आज आपल्याला सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यम गुजर. नमस्कार सर, आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सत्यम गुजर हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे व मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्यांचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंधत्व इत्यादी आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात. आज आपण त्यांच्यासोबत पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा याविषयी चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम हा आमचा ध्वनिचित्रमुद्रित असल्यामुळे आम्ही ईमेलद्वारे देखील प्रश्न घेणार आहोत. प्रेक्षको, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी काही सूचना आहेत. विषयाच्या अनुषंगाने आम्हाला तुमच्याकडून येणारे प्रश्न हे ईमेलद्वारे अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या शेवटी व कार्यक्रमाच्या मध्यभागी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कृपया ते नोंदवून करून घेण्यास विसरू नका. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पोटाच्या विकारांमध्ये नेमके कोणकोणत्या आजारांचा समावेश होत असतो, काय सांगणार? पोटाचा विकार म्हणजे पचनाशी संबंधित असणारे सर्व आजार होत. म्हणजे अगदी तोंड येणे, अपचन या साध्या तक्रारींपासून कॅन्सर पर्यंतच्या सगळ्या मोठ्या आजारांचा समावेश या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो. आयुर्वेदाने कोष्ठ म्हणून एक संकल्पना सांगितलेली आहे किंवा स्त्रोतस म्हणून एक संकल्पना सांगितलेली आहे. कोष्ठ म्हणजे पोकळी, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. या कोष्ठामध्ये असणारे जे जे अवयव आहेत, आयुर्वेदाने साधारण 15 अवयव ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. या सगळ्यांचा समावेश या पोटाच्या विकारामध्येच होत असतो. किंवा स्त्रोतस म्हणजे ह्याला पोकळी असं म्हणलं जातं. बोलीभाषेत आपण त्याला पोकळी म्हणू शकतो. की जिथं रिक्त जागा आहे, ज्या ठिकाणी सर्व कार्य होत असतात, धातूंचं वहन होत असतं, चयापचयाची प्रक्रिया असू द्या किंवा शरीरातलं कोणतेही स्थित्यंतर आहे हे या स्त्रोतसांमध्ये होत असतं. तर या स्त्रोतसांपैकी महास्त्रोतस नावाचा जो काही एक मोठा स्त्रोतस आहे, म्हणजे ज्याची सुरुवात ही मुखापासून, तोंडापासून सुरुवात होते ते गुद प्रदेशापर्यंत, ही जी काही महास्त्रोतस आहे त्याचा समावेश सुद्धा ह्या पोटामध्येच होत असतो. म्हणजे पोटाच्या विकारांचा विचार करत असताना पचनाशी संबंधित असणारे सर्व आजार, कोष्ठामधील असणारे सर्व अवयव व महास्त्रोतसाशी संबंधित असणारे अवयव आणि त्यांच्या असणाऱ्या विकृती या सगळ्यांचा समावेश करावा लागतो. म्हणजे अगदी तोंडाशी संबंधित असणारे आजार, अन्ननलिकेशी संबंधित असणारे आजार, जठराशी संबंधित असणारे आजार, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, प्लीहा, पित्ताशयाची पिशवी, गुदप्रदेश या संबंधित असणारे सर्व जे आजार आहेत त्यांचा समावेश या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो. म्हणजे अगदी शौचाला चिकट होणं, पोट साफ न होणं, पोटामध्ये सतत दुखणं, मळमळ होणं, उलटी होणं, भूक कमी होणं, पोटाचे जे जे काही आजार आहेत, मोठमोठे आजार, गृहिणी आहे, कोलायटिस आहे, गॅस्ट्रायटिस आहे, यासारख्या आजारांचा समावेश या पोटाच्या विकारांमध्ये होत असतो. बरोबर. म्हणजे सर, नेमकं आपण असं म्हणू शकतो की कुठल्याही व्याधी जाणून घेण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत जाणं हे थोडंच महत्त्वपूर्ण ठरतं. बरोबर. सर, माझा कार्यक्रमात पुढचा प्रश्न आहे की अग्नी म्हणजे नेमकं काय, काय सांगणार? अग्नी म्हणजे हे आयुर्वेदाने सांगितलेली अग्निसंकल्पना ही महत्वाची गोष्ट आहे. अग्नी हा एक भाव आहे, भाव पदार्थ आहे. आपण जे अन्न घेतो त्या घेतलेल्या अन्नाचं पचन करून शरीर घटकामध्ये रूपांतर करणारा भाव किंवा जी गोष्ट आहे त्यालाच अग्नी असं म्हणलं जातं. अग्नीचे वेगवेगळे तीन प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे तो जाठराग्नी, दुसरा आहे तो पांचभौतिक अग्नी आणि तिसरा आहे तो धात्वाग्नी. या ठिकाणी आपल्याला स्लाइड त्याच्यामध्ये दिसेल. आपल्याला समोर एक स्लाइड दिसते, त्याच्यामध्ये अग्नीचे आपल्याला वेगवेगळे प्रकार दिसत आहेत.
जाठराग्नी, पांचभौतिक अग्नी आणि धात्वाग्नी. मेनली स्थूल पचनाचे जे कार्य होत असतं ते या जाठराग्नी मार्फत होत असतं. म्हणजे आपण ज्याला प्रॉपर नेहमीची पचनाची प्रक्रिया म्हणतो ती जी आहे ती स्थूल पचनाची प्रक्रिया. म्हणजे ते तोंडापासून सुरू होते ते गुद प्रदेशापर्यंत चालू असते. म्हणजे अन्न ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला त्याचं प्रथम दातांमार्फत चर्वण होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाते, नंतर ते अन्ननलिकेतून जठरामध्ये येतो, जठरामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस मिक्स होतात, क्लेदक कफ त्याच्यामध्ये मिक्स होतो. मधुरावस्था पाक जसं आयुर्वेदाने म्हणलेलं आहे ती जी गोष्ट आहे ती या ठिकाणी घडून येत असते. त्याच्यानंतर जठरात मिक्स झालेलं अन्न जे आहे ते लहान आतड्यांमध्ये येत असतं. लहान आतड्यांमध्ये आल्यानंतर यकृत आणि आग्नेयाशय ह्याच्यामधून अच्छपित्ताचं उदिरण ह्याच्यामध्ये होत असतं आणि लहान आतड्यांमध्ये पचनाचं कार्य होत असतं. पचनाचं कार्य लहान आतड्यांमध्ये झाल्यानंतर आवश्यक असणारा भाग शोषला जातो. आता हे पचनाचं कार्य होतं ते कुठे लहान आतड्यांमध्ये कशामार्फत होतं तर ते ह्या अग्नीमार्फत होत असतं. जाठराग्नी, समान वायू, पाचक पित्त ह्या 3 गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या असतात जे ग्रहणीच्या आश्रयाने किंवा ग्रहणी ह्या अवयवामध्ये पचनाचं काम करत असतात. या ठिकाणी पचन झाल्यानंतर आवश्यक असणारा भाग ग्रहणीमार्फत शोषला जातो, लहान आतड्यांमार्फत शोषला जातो. नंतर बहुतांशी 80% भाग शोषण झाल्यानंतर जो मलभाग आहे, नको असणारा भाग आहे आणि काही न पसणारा भाग असा भाग जो आहे तो मोठ्या आतड्यामध्ये फेकला जातो आणि मोठ्या आतड्यामध्ये आल्यानंतर पाण्याचं शोषण त्या ठिकाणी होतं. आवश्यक असणारा भाग शरीराला आहे तो पुन्हा शोषला जातो आणि नंतर त्याचं मलभागामध्ये रूपांतर होऊन तो मलभाग बाहेर फेकला जातो. ही जी स्थूल पचनाची प्रक्रिया आहे ती बहुतांशी जाठराग्नीमार्फत होत असते आणि ती लहान आतडे आणि मोठ्या आतडे या ठिकाणी होत असते. दुसरे जो आहे ज्याला दुसरे जे अग्नीचे प्रकार सांगितलेले आहेत ज्याला पांचभौतिक अग्नी आणि धात्वाग्नी हे जे 2 प्रकार आहेत ते सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि सूक्ष्म पचनाच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे आहेत. स्थूल पचन ही प्रक्रिया झाली म्हणजे घेतलेलं अन्न पचलं गेलंय, आवश्यक असणारा भाग शोषला गेलाय म्हणजे आहारस तयार झाला, आहारस शोषला गेला ही गोष्ट झाली. पण जो आहारस आहे त्याचं शरीराच्या घटकात रूपांतर होणं ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे आणि ह्यालाच आयुर्वेदाने सूक्ष्म पचन असं म्हणलेलं आहे. अंगी लागणं हा जो प्रकार आहे बोलीभाषेत आपण म्हणतो अंगी लागत नाही किंवा अन्न आहार भरपूर आहे पण प्रकृती तशी दिसत नाही कारण अशा लोकांचं सूक्ष्म पचन व्यवस्थित नसतं किंवा सूक्ष्म पचन व्यवस्थित नसेल तर कितीतरी मोठमोठे आजार होत असतात. आणि हे सूक्ष्म पचनाचं जे काम आहे हे या धात्वाग्नी आणि पांचभौतिक अग्नी या दोघांमार्फत होत असतं. शरीर हे पांचभौतिक आहे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 महाभूतांपासून जशी सृष्टीची उत्पत्ती झाली आहे तशी शरीराची उत्पत्ती पण ह्या 5 महाभूतांपासूनच झालेली आहे. त्यामुळे तुम्ही आहार घेत असताना हे जे पांचभौतिक जे घटक आहेत म्हणजे तुमच्या आहारामध्ये पृथ्वी महाभूत प्रधान जे काही अंश असतील, जल महाभूत प्रधान जे अंश असतील, तेज महाभूत प्रधान जे अंश असतील त्याचं जे काही रूपांतर आहे ते शरीरातल्या त्या घटकांमध्ये करणं. म्हणजे समजा आपण असं म्हणूयात की जल महाभूत प्रधान अंश तुम्ही घेतलेले आहेत, तेज महाभूत प्रधान अंश घेतलेले आहेत तर ह्या पांचभौतिक अग्नीमार्फत ह्याचं रूपांतर आहे ते शरीरातल्या त्या अवयवांमध्ये होत असतं. असे 5 अग्नीचे प्रकार असतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे धात्वाग्नी. धात्वाग्नी ही गोष्ट शरीरामध्ये खूप महत्वाची आहे कारण घेतलेल्या अन्नाचं त्या धातूमध्ये रूपांतर करणं. जो काही आहारस शरीरामध्ये तयार होतोय त्या आहारसाचं रूपांतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू शरीरामध्ये असतात. त्यामुळे घेतलेलं अन्न जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याचं पचन झाल्यानंतर ज्यावेळेला आहारस तयार होतो त्या आहारसाचं रूपांतर रसामध्ये करणं ही जी गोष्ट आहे ती रसधात्वाग्नी मार्फत होत असते. आहारसाचं रूपांतर रक्तामध्ये करणं, मांसामध्ये करणं, मेदामध्ये करणं, शुक्रामध्ये करणं ही जी गोष्ट आहे ती त्या त्याग्नी मार्फत होते. म्हणजे आहारसापासून रक्त तयार होण्याचं काम रक्त धात्वाग्नी मार्फत होत असतं तर आहारसापासून शुक्र तयार होण्याचं काम शुक्र धात्वाग्नी मार्फत होत असतं. त्यामुळे हे जे कन्व्हर्जन आहे ही जी गोष्ट आहे ही अग्नी महत्वाचं आहे. हे 3 महत्वाचे जरी अग्नी असले जाठराग्नी, पांचभौतिक अग्नी आणि धात्वाग्नी म्हणजे जे शरीरामध्ये पचनाचं काम करत असतात तरी शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये अग्नी कार्यरत असतो. जिथे जिथे मेटाबॉलिझम आहे, जिथे जिथे स्थित्यंतर आहे, एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट होते, कन्व्हर्ट होते, ही जी गोष्ट आहे ती अग्नीमार्फतच होत असते. त्यामुळे शरीराचं नेहमीचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी ह्या अग्नीचं काम अतिशय व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आयुर्वेदाने अग्निमूलम बलम पुंसाम असं एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे मनुष्याचं बल जे आहे ते अग्नीमध्ये आहे. अग्नी जर चांगला असेल तर त्या मनुष्याचे सर्व कार्य सुरळीतपणे होत असतात, त्याचं कार्य आयुष्यही व्यवस्थित राहतं. आयुर्वर्णो बलम पुंसाम असं एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे आयुर्वर्णो बलम स्वास्थ्यम ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या अग्नीवर अवलंबून असतात. त्यामुळे अग्नीचं कार्य चांगलं असेल तर तुमचं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं, कोणतेही व्याधी त्याच्यामुळे होत नाहीत, तुमचं बल, वर्ण, प्रभा, उत्साह
प्रभाग किंवा ओझ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या अग्नीवर अवलंबून असतात आणि अग्नीची विकृती झाली तर सर्व व्याधी होत असतात. रोगा सर्वेपी मंदेग्नू असं आयुर्वेदामध्ये सूत्र आहे. म्हणजे सर्व आजाराचं मूळ कारण हा मंदाग्नी. म्हणजे अग्नी जर तुमचा प्रज्वलित असेल, तो घेतलेल्या अन्नाचं पचन करून शरीर घटकात रूपांतर करण्याचं काम व्यवस्थित करत असेल तर स्वाभाविक आहे तुमचे सगळी कार्य शरीराचे व्यवस्थित होणार. आणि हाच जर अग्नी मंद झाला किंवा विकृत झाला किंवा वाढला तर वेगवेगळे व्याधी सुरुवात होते. मग अग्निविकृती पोटाच्या आजारांमागे अग्निविकृती हे तर महत्वाचं कारण आहेच. 99% पोटाच्या आजारांमागे अग्निविकृती हे कारण दिसतं. पण पोटाचेच नाही तर इतर व्याधींमध्ये सुद्धा अग्निविकृती हे महत्वाचं कारण असतं. निश्चितच सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सृष्टीच्या उत्पत्तीसाठी जसा अग्नी महत्वपूर्ण आहे तसाच तो अग्नी शरीराच्या चयापचय संस्थेसाठी देखील तेवढाच महत्वपूर्ण ठरतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की अग्निविकृती होण्यामागे किंवा पोटाचे आजार होण्यामागे काही कारणं देखील असतील सर, तर ती नेमकी कारणं कुठली, त्याबद्दल काय सांगणार? अगदी प्रश्न, कोणताही आजार होण्यामागे कोणते तरी हेतू असल्याशिवाय कोणते तरी कारण असल्याशिवाय आजार झालेत असं होत नाही. कार्यकारण भाव आयुर्वेदाने तोच सांगितलेला आहे की कोणतं तरी कारण आहे म्हणून कार्य घडते. तुमच्या चुकीची दिनचर्या, तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी या सगळ्याचा परिणाम ह्या अग्निविकृतीमध्ये किंवा पोटाच्या विकारांमध्ये होत असतं. आयुर्वेदाने आद्यशन, विरुद्धान्न अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्या मागे हेतू सांगितलेत. म्हणजे भूक नसली तरी खाणे, पहिलं अन्न पचण्या अगोदर पुन्हा अन्न घेणे, 2 विरुद्ध गुणाचे आहार एकाच वेळेला घेत असणं, चुकीच्या पद्धतीने आहार असणं, जो काही तुम्ही आहार घेताय तो योग्य मात्रेत न घेणं, या सगळ्या ह्या गोष्टी अचानक आजार मोठा झाला असं होत नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही कोणते तरी जड पदार्थ खाण्यात घेता, तात्पुरतं पोट जड होतं आणि तुम्ही लंघन केलं किंवा गरम पाणी पिलं की बरं वाटतं. पण हा सतत जर ह्या गोष्टी होत राहिल्या, सतत तुमच्याकडून असे हेतू घडत गेले, अशा सतत चुका होत गेल्या, चुकीच्या पद्धतीने आहार गेला तर हळूहळू त्याचा परिणाम हा अग्नीवर व्हायला लागतो. आणि एकदा अग्नी विकृत झाला की मग त्याचे परिणाम वेगवेगळ्या पोटाच्या आजारांमध्ये होत असतात. त्याच्यामुळे तुमची चुकीची दिनचर्या, तुमचा चुकीचा विहार, म्हणजे आयुर्वेदानुसार आयडियली हे 2 वेळेला जेवण तुमचं फक्त असावं. 10 ते 2 ही जी आहे ती पित्ताची वेळ आयुर्वेदाने सांगितलेली आहे. त्यामुळे सकाळचं जेवण, दुपारचं जेवण हे 10, 11 किंवा 12च्या आत होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे पुढे 1 ते 1.5 तास पुढे ते पित्ताला पचन होण्यासाठी उपयोग होत, म्हणजे मदत मिळत असते आणि योग्य पचन होऊ शकतं. रात्रीचं जेवण हे संध्याकाळी 7च्या आत व्हायला पाहिजे. सूर्यास्तानंतर जेवण झालं की ते पाहिजे तसं पचन होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला सध्या करिअर किंवा धावपळ इतकी असते, स्पर्धात्मक जीवन इतकं आहे की लोकांचं करिअरकडे लक्ष असल्यामुळे रात्री येणारच 9, 9:30 नंतर 10, 10:30 जेवण आणि लगेच अर्धा 1 तासात झोप. 2-2.5 तास पचनासाठी लागत असतात. त्यामुळे जेवणानंतर कमीत कमी 2-2.5 तास एवढा वेळ तरी तुम्हाला पचनाला पाहिजे. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप ह्याच्यामध्ये कमीत कमी 2.5 तासाचं अंतर असतं. त्यामुळे 7, 7:30 पर्यंत जेवण किंवा जास्तीत जास्त 8 पर्यंत जेवण घेणं हे अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे पचन प्रक्रिया व्यवस्थित व्हायला मदत होत असते आणि जवळजवळ 60 ते 70% तुमचे आजार फक्त ह्या गोष्टींमुळे अवॉइड होऊ शकत असतात. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीने आपल्या आहाराच्या सवयी किंवा जेवणानंतर धावपळ इतकी असेल तर जेवणानंतर लगेच पुढची पळापळ सुरू होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा पोटाच्या आजारांमध्ये होत असतो. निश्चितच प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती आहे तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मेथीचे लाडू शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण असतात? सध्या लागली आहे ती म्हणजे थंडीची चाहूल, आणि या थंडीच्या चाहूलमध्ये शरीराचा धातुअग्नी प्रदीप्त राहण्यासाठी मेथीचे लाडू हे उत्तम कार्य करत असतात. मेथीच्या लाडूमध्ये मेथी, डिंक, ओले खोबरे, खारीक, अंजीर अशा विविध पदार्थांचा समावेश होत असतो. त्यामुळे शरीराच्या सप्तधातूंची उत्तमरित्या पुष्टी होत असते. याविषयी मी तुम्हाला अधिक माहिती यापुढेही सांगणार आहेत. सर, आज आपण ईमेलद्वारे प्रश्न घेणार आहोत. ध्वनिचित्रमुद्रित कार्यक्रम आहे. तर आपल्याला पहिला प्रश्न आलाय, उदय पवार यांचा प्रश्न आलाय आपल्याला जळगाववरून. त्यांनी प्रश्न विचारलाय सर की त्यांच्या मित्राला 2 महिन्यापासून पोटदुखीचा आजार होतोय. काही खाल्ले तरी पोट दुखते. सगळ्या तपासण्या करून झाल्यात परंतु कुठलेही निदान झालेले नाही. तरी मार्गदर्शन करावे. काय सांगणार सर? बऱ्याच रुग्णांमध्ये हा प्रश्न असतो. त्यांचा जो प्रश्न आहे, असेच प्रश्न घेऊन येणारे किंवा असेच रुग्ण रुग्णालयात येणारे कितीतरी असतात की पोटाचा आजार बऱ्याच वर्षांपासून आहे, पोटदुखी आहे किंवा तत्सम इतर आजार असे बरेच आहेत. सगळ्या तपासण्या करून झाल्यात पण त्रास तर काही नाही किंवा कुठे टेस्टमध्ये काही येत नाही, पण त्रास तर वर्षानुवर्ष होतोय. वर्षानुवर्ष पोटाचे आजार असणारे कितीतरी रुग्ण दिसतात. म्हणजे 15-20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले पोटाचा आजार आहे, पोटात दुखतंय किंवा पोट साफच होत नाही, शौचालय नेहमीच चिकट होत असते, असे काही ना काहीतरी आजार चालू असतात.
त्याच्यामुळे बऱ्याच पोटाच्या विकारांमध्ये ही कार्यात्मक विकृती दिसते. रचनात्मक विकृती बऱ्याच पोटाच्या विकारांमध्ये दिसत नाही आणि त्याच्यामुळे टेस्टमध्ये काहीच येत नाही ही गोष्ट खूप पेशंटमध्ये दिसत असते. त्याच्यामुळे सगळ्या टेस्ट केल्या तरी नॉर्मल आहेत, पण रुग्णाला त्रास तर भरपूर होतोय असं खूप ठिकाणी होत असतं. आता त्यांच्या मित्राला जो पोटदुखीचा त्रास आहे त्याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे याच्यामध्ये आतड्यांना सूज असू शकते किंवा उदावर्त नावाचा जो व्याधी आहे तो असू शकतो, गॅसेसमुळे पोटात दुखू शकतं, इतर अशा वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. एकदा प्रत्यक्ष बघितल्यानंतर नक्की त्यांचा त्रास कशामुळे काय होतो हे जर लक्षात घेऊन जर योग्य आयुर्वेदिक उपचार त्यांनी केले, कारण पोटाच्या विकाराच्या बाबतीत हेच होतं की एकदम अगदी जीव घेण्याचा आजार नसतो, त्याच्यामुळे दुर्लक्ष केलं जातं. त्रास जेव्हा होतो तेव्हा तात्पुरते उपचार केले जातात, मग नंतर पुन्हा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. अशी गोष्ट बऱ्याच वेळेला होत असते. चिरकालीन होत जातं आणि आजार जितका जुना होणार आहे, स्वाभाविक आहे तो बरा व्हायला तितका वेळ लागणार किंवा तो कष्टसाध्यतेकडे जाणार. त्याच्यामुळे योग्य निदान काय आहे हे आधी बघून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी योग्य वैद्यांकडे जावा, योग्य निदान करून घ्या आणि त्याच्यानुसार जर चिकित्सा झाली तर त्यांचा त्रास पूर्णतः बरा व्हायला नक्कीच मदत होईल. बरोबर. उदयजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर त्याप्रमाणे जर कार्य करून घेतल्यास तर चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ऍसिडिटीचा त्रास असणारे असंख्य रुग्ण आपल्याला दिसतात, तर मग ऍसिडिटी हे एक लक्षण आहे की आजार आहे, त्याबद्दल काय सांगणार? अतिशय चांगला प्रश्न आहे. रुग्णाच्या मध्ये पोटाचा आजार म्हणजे ऍसिडिटीचा त्रास हे समीकरण झालंय. म्हणजे कोणताही पोटाचा आजार असतो, पोटात दुखते तरी ते पित्तामुळे दुखतंय, तरी ते ऍसिडिटीमुळे दुखतंय असंच पेशंट म्हणत असतो. त्यामुळे कितीतरी पोटाच्या विकारांना रुग्णाने स्वतः ऍसिडिटी हे नाव दिलेलं असतं. पण खरं ऍसिडिटी हा कोणताही आजार नाही, ते एक लक्षण आहे. कितीतरी व्याधींमध्ये ऍसिडिटी हे लक्षण स्वरूपात दिसत असतं. आपल्याला या ठिकाणी एक स्लाइड दिसते आहे. बरोबर. या ठिकाणी आपल्याला या ऍसिडिटीमध्ये कोणकोणते आजार किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या आजारांमध्ये ऍसिडिटी हे लक्षण दिसत असतं. प्रामुख्याने दिसत असणारा आम्लपित्त, म्हणजे ज्याला रुग्णाला ऍसिडिटी म्हणायचं असतं तो आजार म्हणजे आम्लपित्त. म्हणजे खरंच पित्त शरीरात खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही लक्षणं दिसतात त्याचा समावेश आम्लपित्तामध्ये होत असतं. दुसरा जो आहे काही अजीर्ण, म्हणजे ज्या वेळेला पचनच व्यवस्थित होत नाही, अविपाक असं आयुर्वेदाने ज्यांना म्हणलेलं आहे, आणि अपचनाशी दिसत असणाऱ्या तक्रारी, त्याच्यामुळे ऍसिडिटी हे लक्षण. आणि तिसरा व्याधी म्हणजे उदावर्त, आणि जो खूप महत्वाचा आहे, कितीतरी ॲलोपॅथिक शास्त्रानुसार सांगितले जाणारे जे काही व्याधी आहेत त्याचा समावेश या उदावर्त या व्याधीमध्ये होत असतो. मग तो GERD असू देत, H. पायलोरी असू देत, हायटिस हर्नियासारखा आजार असू देत, ह्या सगळ्यांचा समावेश ह्या आयुर्वेदोक्त उदावर्त ह्या व्याधीमध्ये होत असतो. आणि या सगळ्यांमध्ये ऍसिडिटी हे प्रमुख लक्षण दिसत असतं. आता ऍसिडिटी हे प्रामुख्याने दिसणारं लक्षण म्हणजे ज्याला रुग्ण ऍसिडिटी म्हणत असतो, आणि जो खरंच आजार आहे तो म्हणजे आम्लपित्त, म्हणजे पित्त शरीरात जास्त प्रमाणामध्ये वाढणं. आता आपल्याला ह्या ठिकाणी एक स्लाइड दिसते आहे पुढे. याच्यामध्ये आपल्याला आम्लपित्ताची लक्षणं दिसत आहेत. ज्यावेळेला पित्तच यकृतामध्ये तयार होणारं किंवा आग्नेयाशयात तयार होणारं, ह्याच्यामधली आम्लता खूप वाढते, उष्णता खूप वाढते, त्यावेळेला असं वाढणारं पित्त ज्यावेळेला शरीरामध्ये साठून राहतं किंवा असं पित्त ज्यावेळेला लहान आतड्यांमध्ये येतं तेव्हा ते पित्ताचं प्रमाण वाढल्यामुळे ती लक्षणं दिसत असतात. म्हणजे घशात छातीत जळजळ खूप होणे, पोटामध्ये आग खूप होणे, तोंडाशी आंबट कडू पाणी येणे, मळमळ, उलट्या, डोळ्यांच्या आगाग होणे, तळहात तळपायांच्या आगाग होणे, जुलाब होणे. आपल्याला ह्या स्लाइडमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसत आहेत. असं पित्त खूप वाढत गेलं की डोकेदुखीचा त्रास सुरू होतो, चक्कर येते, डोळ्यासमोर अंधार येते. अशा प्रकारची जी लक्षणं आहेत ती आम्लपित्त ह्या व्याधीमध्ये दिसत असतात. जनरली ज्यांच्या शिफ्ट ड्युटीज असतात, ज्यांच्या जेवणाच्या वेळा रेग्युलर नाही आहेत, ज्यांच्या आहारामध्ये मसालेदार किंवा चहा ह्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, मांसाहार आणि ज्याच्यामध्ये मसाले जास्त वापरले जातात असा मांसाहार जास्त केला जात असेल, ह्याचं प्रमाण जर सतत चालू असेल तर जनरली हे पित्त खूप वाढून त्याचं रूपांतर ऍसिडिटीमध्ये किंवा आम्लपित्तामध्ये होत असतं. हा त्रास जर खूप दिवस चालू राहिला, असं जर तीक्ष्ण उष्ण पित्त शरीरात जास्त तयार होत गेलं तर त्याचा परिणाम हळूहळू जठरावर आणि लहान आतड्यांवर पण होतो. त्या ठिकाणी एक प्रकारची सूज होते, तिथं जखमा व्हायला सुरुवात होतात, ज्याला अल्सर्स असं म्हणलं जातं. आणि अल्सर जर हे वाढले तर मग पोटातला दुखावा खूप जास्त असतो. म्हणजे पेशंटला जेवण घेतल्या दुखणं किंवा पोटात काही नसेल तर दुखणं असा प्रकार होत असतो. म्हणजे जे पोट रिकामं होत आहे आणि रिकामं झाल्या दुखतंय असं जर असेल तर तो गॅस्ट्रिक अल्सर असतो. असे प्रकार असतात. मळमळ, उलट्या, जुलाब, कधी कधी उलटी वाटे रक्त पडणं अशी लक्षणं सुद्धा पेशंटमध्ये दिसत असतात. त्यामुळे त्यानुसार त्याच्या मागची कारणं काय आहेत ह्यानुसार उपचार होणं गरजेचं असतं. अशा पेशंटने ज्यांना पित्ताचा खूप त्रास होतोय, सततच होतोय, ह्यांनी सकाळी उठल्या चहा वगैरे न घेता अगोदर तूप गरम पाणी घ्यावं किंवा थोडासा आहार घ्यावा किंवा तूप भात घ्यावा किंवा दूध घ्यावं. पित्त कमी करणारं दूध आणि तुपासारखं उत्तम औषध कोणतंही नाही. म्हणजे औषधांकडे जाण्याच्या अगोदर जर ह्या गोष्टी आहारामध्ये ठेवल्या तर पित्त वाढून त्याच्यामुळे कोणते आजार झालेत अशी गोष्ट होत नाही. हा झाला एक नेहमीचा भाग आम्लपित्ताचा. दुसरी जी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये ऍसिडिटी हे लक्षण दिसतं ते म्हणजे अजीर्ण. अजीर्ण जसं आपण अगोदर बोललो की
पेशंटनी काहीतरी वेगळं खाण्यात आलंय की तात्पुरतं पोट बिघडणं म्हणजे अजीर्ण नव्हे. कधीतरी पोट बिघडणं आणि सतत अजीर्णाचा त्रास होणं ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. शरीर सतत इंडिकेट करत असतं. तुमच्या शरीरात जे बदल जाणवत आहेत ते लक्षणं तुम्हाला जाणवायला लागतात. कधीतरी त्रास होतो पण आपण दुर्लक्ष करतो तेव्हा त्याचं कोणत्या तरी व्याधीमध्ये रूपांतर होत असतं. तेव्हा सतत पोट बिघडायला लागलंय, अग्नी बिघडलेलं आहे, अग्नीचं पचनाचं काम व्यवस्थित होत नाहीये, अन्न व्यवस्थित पचून शरीर घटकात रूपांतर होत नाहीये, अन्न न पचता तसंच पुढे ढकललं जातंय, तेव्हा तो अजीर्णामध्ये त्या व्याधीचं रूपांतर होतं. मग मळमळ उलट्या सतत होत राहणं, पोट जड राहणं, पोटामध्ये दुखणं, कधी शौचाला चिकट होणं तर कधी घट्ट होणं, कधी एकदम जुलाब होणं, ओटी पोटात दुखणं, अशा प्रकारचे लक्षणं अशा पेशंटमध्ये दिसायला लागतात. आता तिसरा जो व्याधी आहे उदावर्त नावाचा, की उदावर्त हा जो व्याधी आहे हा पोटाच्या विकारांमधले जवळजवळ 40 ते 50% आजार ह्या उदावर्त व्याधीमध्येच येत असतात. ॲलोपॅथिक सायन्सनुसार जे वेगवेगळे व्याधी आहेत त्याचा उदावर्त ह्या व्याधीमध्ये समावेश होत असतो. आपल्याला एक स्लाइड इथे दिसते. वेगवेगळे जे आजार आहेत, गॅसेसमुळे होणारे आजार, GERD हा जो आजार आहे, H. पायलोरी नावाचा आजार आहे किंवा हायटिस हार्नियाचा आजार आहे, या सगळ्याचा समावेश उदावर्त ह्या व्याधीमध्ये होत असतो. आता उदावर्त म्हणजे तरी नक्की काय? दोन गोष्टींमुळे हा होणारा आजार असतो. एक तर अग्निविकृती, पहिली गोष्ट जी आहे की अग्नीचं पचनाचं काम व्यवस्थित न होणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाताची गती अनुलोम नसणं. आयुर्वेदानुसार वाताची अनुलोम गती असते, वात हा खाली सरकणारा असतो आणि वात खाली सरकत असतो त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल ही खालच्या बाजूला होत असते. अन्नभाग खाली सरकत असतो, मलभाग खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे पचन प्रक्रिया व्यवस्थित होते. ज्या वेळेला हा वात खाली न सरकता वर सरकतो त्याच्यामुळे जे काही व्याधी होतात त्याला आयुर्वेदाने उदावर्त असे म्हणलेलं आहे. आयुर्वेदाने वेगवेगळे वेग सांगितलेले आहेत, म्हणजे सर्दीचा वेग, जांभईचा वेग, अश्रूंचा वेग, मलवेग, मूत्रवेग, हे वेग असतात. म्हणजे शरीराची नॅचरल क्रिया असते की तो वेग येणं ह्या शरीराच्या क्रियेच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं. पण जर तो वेग तुम्ही अडवला, म्हणजे तुम्हाला जांभई येते आणि तुम्ही जांभई अडवली, तुम्हाला शौचाला जायचंय पण तुम्ही कोणत्या तरी मीटिंगमध्ये आहात, कोणत्या तरी कामामध्ये आहात, बाहेर आहात पण तुम्ही जाऊ शकत नाही, मूत्रवेग आलाय पण तुम्ही जाऊ शकत नाही, मलमूत्र वेग अडवणं हे फक्त पोटाच्याच आजारांसाठी नाही तर वात वाढण्यासाठी इतर वेगवेगळ्या आजारांमध्ये एक महत्वाचं कारण असतं. आयुर्वेदानुसार मलमूत्राचा वेग अडवणं हे कितीतरी व्याधींमध्ये हेतुस्वरूप असतं आणि वर्षानुवर्ष ज्यावेळेला ही गोष्ट होत असते तेव्हा त्याचं आजारांमध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे ज्यावेळेला वात खाली न सरकता वर सरकतो आणि त्याच्यामुळे जे काही व्याधी होतात त्याचा समावेश या उदावर्त व्याधीमध्ये केलेला आहे. आपल्याला एक स्लाइड या ठिकाणी दिसेल, त्याच्यामध्ये आपल्याला हे उदावर्तामध्ये कोणकोणती लक्षणं दिसतात ही या स्लाइडमध्ये दिसत आहे. भूक कमी होत जाणं, काही थोडंसं खाल्लं तरी पोट जड होणं, गच्च होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, पोटात गोळ्या फिरल्यासारखं वाटणं, म्हणजे अशा पेशंटनी काही खाल्लं नाही तरी पोट नेहमी जड वाटतं, पाणी पिलं तरी पोट जड होतं, काही खाल्लं तरी म्हणजे जड आहार घ्यायलाच पाहिजे असं नाहीये, साधं अन्न घेतलं तरी पोट फुगतं, छातीवर दाब पडतो, बेचैनी जाणवते, अस्वस्थपणा, ढेकर, डोकं जड होणं, डोकं दुखणं, छातीवर दाब पडणं, छातीत दुखणं, मान, पाठ, कंबर दुखणं, पायाला गोळे येणं, सांधे दुखणं, म्हणजे उदावर्ताचा आजार बरेच वर्ष असेल, वात शरीरात साठून शरीरात पसरण्याची जर टेंडन्सी असेल त्याच्यामुळे हळूहळू स्नायू आखडून जातात वात वाढल्यामुळे, त्यामुळे मान, पाठ, कंबर दुखायला लागते, सांधे दुखायला लागतात. रुग्ण येणारा असतो तो सांधे दुखते म्हणून येणारा असतो, पण तो सांधेदुखीचा आजार नसतो तर तो पोटाशी संबंधित आजार असतो. म्हणजे कितीतरी केसेसमध्ये ही गोष्ट होत असते. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट दम्याचा त्रास आहे म्हणून येत असतो, पण तो त्रास दम्याचा असण्यापेक्षा तो उदावर्ताचा असतो. म्हणजे वात प्रतिलोम झाल्यामुळे श्वास घ्यायला पण त्रास होतोय, प्राणवायू प्रतिलोम होतोय आणि त्याच्यामुळे दम लागतोय, असं सुद्धा कितीतरी पेशंटमध्ये दिसत असतं. त्यामुळे हा उदावर्त जो व्याधी आहे ह्याच्यामध्ये इतर बऱ्याच आजारांचं कारण म्हणून सुद्धा हा व्याधी होत असतो. म्हणजे त्याला परतंत्र व्याधी म्हणतात. हे उदावर्तामुळे होणारे कितीतरी पेशंट दिसत असतात. ह्या पेशंटमध्ये वात इतका अडकून राहतो की काही वेळेला असं होतं की घास गिळताना सुद्धा पेशंटला छातीमध्येच अडकल्यासारखं वाटतो किंवा गळ्यातच अडकल्यासारखं वाटतो. जोपर्यंत तो ढेकर येत नाही किंवा मलबा पोट साफ होत नाही तोपर्यंत बरं वाटतं, अशा पेशंटमध्ये होत नाही, इतकी तीव्रता वाढते. काही काही पेशंटमध्ये तर असे आम्ही बघतो की अशा पेशंटला घास गिळण्यासाठी सुद्धा सोडा घ्यावा लागतो, त्याशिवाय घास खाली गिळला जात नाही, इतकं सुद्धा त्याचं प्रमाण वाढू शकतं. निश्चितच. प्रेक्षक सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ही जी समोर आपल्याला वनस्पती दिसते ही कणेर नावाची वनस्पती आहे. याच्यात अनेक वेगवेगळे प्रकार असतात. पिवळी कणेर आहे, लाल कणेर आहे, पांढरी कणेर आहे, निळी कणेर आहे, अशा वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. पिवळी कणेर जी आहे ती अतिशय जहरी म्हणजे विषारी आहे. त्याचा शक्यतो पोटामध्ये वापर करू नये, तो वैद्याच्या देखरेखीखाली वैद्यांच्याकडूनच करून घ्यावा.
हयमार असं या वनस्पतीला एक समर्पक नाव दिलं गेलेलं आहे. हय म्हणजे घोडा जो आहे तो, आणि त्याला मारणारी ही वनस्पती म्हणून हयमार असं किंवा अश्वमार असंही तिला म्हणतात. तर ह्याच्यातला पिवळा प्रकार हा जास्ती धोकादायक आहे, ज्याला बिट्टी असं सुद्धा म्हटलं जातं. या वनस्पतीच्या मुळावरची साल ही हृदयाची गती कमी करते आणि हृदयावरती वाईट परिणाम करते. याचा बाहेरून उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करता येतो आणि कोणत्याही संधिवाताच्या, आमवाताच्या, वातरक्ताच्या रुग्णांना ज्यावेळेला आपण या वनस्पतीने सिद्ध केलेलं तेल, एस्पेशली मुळांचं तयार केलेलं जे तेल आहे ते जर लावलं तर तिथल्या वेदना कमी येतात आणि सूजसुद्धा कमी येते. कुष्ठाच्या म्हणजे त्वचा विकाराच्या कोणत्या जखमा असतील, कॅन्सरच्या जर जखमा असतील आणि त्या जर छोट्या असतील, गळ्याचा कॅन्सर आहे किंवा गालाचा कॅन्सर आहे, जिभेचा कॅन्सर आहे, अशा ठिकाणी जर ह्या वनस्पतीचं मूळ जे आहे ते उगाळून आटोक्लाव करून म्हणजे निर्जंतुक करून जर लावलं गेलं तर त्या जखमा भरून येण्यासाठी याचा अप्रतिम उपयोग होता असं लक्षात येतं. मुलांना लहानपणी डोक्यात उवा आणि लिखा होतात. अशा वेळेला ह्या वनस्पतीचा पाला आणि सीताफळीच्या पानाचा पाला हा जर डोक्याला लावला गेला तर उवा आणि लिखा नष्ट होतात. याचं मूळ जे आहे ते करवंदाच्या मुळीसहित उगाळून जर चाईवरती म्हणजे इंद्रलुप्तावरती लावलं, ज्याला एलोपेशिया असं म्हणतात, तर त्या ठिकाणी केस यायला सुरुवात होते आणि चाई निघून जाते. त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर आंघोळीच्या पाण्यासाठी आपण करू शकतो. याची पानं गरम पाण्यामध्ये टाकून जर आंघोळ केली गेली तर अंग हलकं पडतं, अंगमर्द म्हणजे अंग दुखणं कमी येतं, ताप कमी होतो आणि सांधेदुखीसुद्धा उत्कृष्ट पद्धतीने कमी येते. नाकामध्ये वाढणारे जे कोंब आहेत त्याच्यासाठी डाळिंबाचं जे फूल आहे ते, चाफ्याचं फूल, तुळशीची पानं आणि त्याच्याबरोबर ही जी वनस्पती आहे त्याची पानं किंवा फुलं हे एकत्रित तेलामध्ये कडवून जर नाकामध्ये टाकलं गेलं तर उत्कृष्ट पद्धतीने नाकाचा हाड वाढलेला असेल, आत कोंब आलेले असतील तर ते कमी करता येतात. याबरोबर पोटात कुमारी असं जे आहे ते जर घेतलं तर उत्कृष्ट पद्धतीने नाकाची सूज जी आहे ती कमी येते आणि खूप दिवसाची सर्दीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने कमी करू शकतो. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मी तुम्हाला मेथीच्या लाडूंविषयीचे गुणधर्म काय त्याविषयी माहिती देत होतो. तर मेथीच्या लाडूंमध्ये आयर्न, व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशियम देखील प्रचूर मात्रेत असते, त्यामुळे चांगला फायदा होत असतो. म्हणूनच नियमित हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ल्यास तर खूप चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा होत असतो. सर, जसं आपण सांगितलं की आजचा कार्यक्रम आपला ध्वनिचित्र मुद्रित आहे, तर आपल्या ईमेलद्वारे काही प्रश्न आलेले आहेत. तर पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे, नानासाहेब पाटील यांचा प्रश्न आलेला आहे आपल्याला कोल्हापूरहून. सर, त्यांचं वय आहे 52 वर्ष. मागील महिन्यात त्यांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे, तरी देखील अवकाळी त्यांना पोटदुखी चालू होत असते. त्याबद्दल काय सांगणार? अपेंडिक्सचं ऑपरेशन होऊन गेलंय तरी पोट दुखतंय, त्याच्यामुळे त्यांचा मे बी पोटदुखीचा त्रास हा अपेंडिक्स ह्या फक्त एका गोष्टींमुळेच होत असेल असंही नाहीये. इतरही त्याच्या मागची कारणं असू शकतील. त्याच्यामुळे अपेंडिक्स काढले तरी सुद्धा अजून त्यांचा पोटात दुखणं हा जो त्रास आहे अजून चालू आहे. त्याच्यामुळे आता नक्की पोटदुखी कोणत्या कारणामुळे आहे त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्यांनी आयुर्वेदिक उपचार करावेत, म्हणजे त्यांचा त्रास पूर्णतः बरा व्हायला मदत होईल. बाहेरचं खाणं पूर्णतः अवॉइड करावं. त्याच्यामुळे अपेंडिक्सला सूज येतेच, पण इतरही पोटाचे आजार होत असतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी तर बिलकुल घेऊ नयेत. त्याचप्रमाणे कडधान्य, मटकी, वाटाणे, उसळी, बेसनाचे, मैद्याचे पदार्थ वगैरे शक्यतो अवॉइड केलेले तुमच्यासाठी चांगलं राहील. निश्चितच. पाटील साहेब, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुढील तपासण्यांची व पथ्य पाळण्याची गरज आहे. तेवढं जर केलं तर त्याचा निश्चितच चांगला फायदा होईल. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की हायटस हर्निया किंवा GERD याबद्दल काय सांगता येईल? सर, आता आपण बघितलं तसं आपण जो उदावर्त नावाचा व्याधी आता बघत होतो की वात खाली न सरकता वर सरकणं, हा जो त्रास आहे, हा जो आजार आहे, त्याचंच एक कॉम्प्लिकेशन म्हणून किंवा त्याचंच एक लक्षण म्हणून हे दोन्ही व्याधी दिसत असतात. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज, तो एक प्रकारचा रिफ्लक्स असतो. आपल्याला या स्लाइडमध्ये या ठिकाणी दिसत आहे की जे काही गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट होत असतात, पित्त सिक्रेट होत असतं पचनासाठी, वाताची गती ही प्रतिलोम असल्यामुळे, वात वर सरकत असल्यामुळे हे ज्युसेस आहेत ते जठरातून ज्या वेळेला अन्ननलिकेमध्ये यायला लागतात किंवा सतत घशाशी यायला लागतात त्यावेळेला GERD असं म्हणलं जातं. हा जो त्रास आहे गॅस्ट्रो इसोफेजल रिफ्लक्स डिसीज, आणि ज्या वेळेला ही प्रतिलोम गती खूप वाढते त्यावेळेला जठराचाच काही भाग हा अन्ननलिकेमध्ये ओढला जातो, त्याला हायटस हर्निया असं म्हणलं जातं. ते हर्निएशन असतं, जठराचा भाग अन्ननलिकेमध्ये ओढला जाणं. आणि असं ज्यावेळेला त्रास होतो त्यावेळेला मग रुग्णाला तशी लक्षणं दिसायला सुरुवात होते. घशाशी आंबट कडू पाणी येतं किंवा वाकलं तरी उलटी येते किंवा मळमळ उलट्या सतत होत असतात, अन्न नेहमी घशाशी आल्यासारखं वाटणं, पोटामध्ये दुखणं, पोट जड वाटणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, अशा प्रकारची यामध्ये लक्षणं दिसत असतात. बऱ्याच
बऱ्याच वेळेला ह्याच्यासाठी शस्त्रकर्माचा सल्ला दिला जातो हायॅटस हालण्यासाठी, की शस्त्रकर्म करून तो भाग काढून टाकणं. पण तसं न करता योग्य आयुर्वेदिक उपचार जर झाले तर त्याच्यामुळे हायॅटस हालण्यासाठी शस्त्रक्रिया न करता सुद्धा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. त्याच्यासाठी अग्निविकृतीसाठी अग्निचिकित्सा होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वाताची प्रतिलोम गती आहे ती नॉर्मल होण्यासाठी अनुलोम चिकित्सा, वातशमन चिकित्सा आणि त्याच्याबरोबर काही पंचकर्म उपचार असंच एकत्रित झालं तर तो प्रॉब्लेम पूर्णतः सॉल्व्ह व्हायला मदत होत असते. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की IBS, कोलायटिस किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस जे होत असतात ते अग्निविकृतीमुळे होतात का, आणि त्याच्यासाठी आयुर्वेद कसा विचार करतं, काय सांगणार? अगदी हे जे सर्व विकार आहेत ते अग्निविकृतीमुळेच होणारे आहेत. अग्नी हा जो आहे तो आयुर्वेदाने असं सांगितलं की अग्नी हा ग्रहणीच्या आश्रयाने राहत असतो. ग्रहणी हा अवयव आहे आणि त्या अवयवाची जेव्हा दृष्टी होते त्यावेळेला त्याला ग्रहणी रोग असं सुद्धा म्हणलं जातं. त्यामुळे ज्या वेळेला अग्नी ज्या स्थानाच्या ठिकाणी राहतोय, ज्या स्थानाच्या आश्रयाने राहतोय, त्या अग्नीची विकृती झाल्यानंतर त्या स्थानाची पण विकृती होते किंवा ग्रहणीची विकृती झाली तर अग्नीची विकृती होते आणि त्याच्यामुळे जे काही वेगवेगळे लक्षणे दिसत असतात, वेगवेगळे आजार होत असतात, त्याच्यामध्येच सध्या ॲलोपॅथिक सायन्सनुसार गॅस्ट्रायटिस असू देत, कोलायटिस असू देत, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, हे इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ह्या सगळ्या आजारांचा समावेश आयुर्वेदोक्त ग्रहणी ह्या व्याधीमध्ये होत असतो. ग्रहणीचं काम जे आहे ते सारकिट्ट विभजनाचं आहे. म्हणजे ग्रहणी ह्या अवयवाच्या आश्रयाने अग्नी, पाचक, पित्त, समान वायू हे एकत्रितपणे अन्नाचं पचनाचं काम करत असतात. त्याच्यामुळे अग्नीची विकृती झाली की ह्या इतर भावांची पण विकृती होते, ग्रहणीची पण विकृती होते आणि पोटांचे आजार व्हायला सुरुवात होत असते. ज्या वेळेला मग अशा पेशंटमध्ये आपल्याला इथं स्लाइड्स त्यामध्ये दिसेल, आता आपल्याला या ठिकाणी दिसते स्लाइड की ग्रहणीमध्ये कोणकोणत्या व्याधींचा समावेश होतो. IBS, कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस, ॲमेबियासिस किंवा आमांसचा त्रास खूप जणांना असतो. म्हणजे बऱ्याच वेळेला अन्न घेतले की लगेच रुग्णाला शौचाला जाण्याची इच्छा होते. शौचाला जाऊन आलं तरी पोट व्यवस्थित साफ होत नाही. शौचाला नेहमीच चिकट होणं, जाऊन आलं तरी पुन्हा जावं असं वाटणं, कधी शौचाला चिकट होणं तर कधी पातळ होणं तर कधी घट्ट होणं, अशा प्रकारची लक्षणं दिसत असतात आणि हे ग्रहणी ह्या व्याधीमध्ये होत असतात. कारण ग्रहणीच्या ठिकाणी जर पचनाचं काम व्यवस्थित झालं नाही तर अन्न न पचता, व्यवस्थित अन्नाचं शोषण न होता न पचलेलंच अन्न तसं पुढे ढकललं जातं आणि त्याच्यामुळे ग्रहणीची लक्षणे दिसायला सुरुवात होतात. मग अशा पेशंटमध्ये पोटामध्ये दुखावा जास्त असतो, कधी मळमळ असते, कधी उलटी असते, डोळ्यासमोर अंधारी येते, जुलाब खूप जास्त प्रमाणात होतात, त्याच्यामुळे वजन कमी व्हायला सुरुवात होते. आपल्याला स्लाइडमध्ये ही लक्षणं ग्रहणीची दिसत आहेत. जेवल्यानंतर सतत शौचास जावं लागतं, सतत तोंड होणं, आव पडणं, अशक्तपणा जाणवणं, शौचावाटे कधी रक्त पडतं, पातळ पाण्यासारखे जुलाब होतात. अशा पेशंटची भूक हळूहळू कमी होत असते आणि हा ग्रहणीचा आजार जर बरेच दिवस राहिला तर हळूहळू त्याचं रूपांतर हे संग्रहणी या व्याधीमध्ये होत असतं. संग्रहणी हा आजार हा त्रासदायक असतो. ग्रहणीमध्ये फक्त सारकिट्ट विभाजन व्यवस्थित होत नसतं. म्हणजे आवश्यक असणारा भाग शोषला जाणं आणि नको असणारा भाग पुढे ढकलला जाणं, ही जी ग्रहणीची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही आणि अन्न व्यवस्थित न पचलं गेल्यामुळे, तसंच पुढे ढकललं गेल्यामुळे मग शौचाला चिकट होणं, जुलाब होणं यासारखी लक्षणं दिसत असतात. पण वर्षानुवर्ष हा त्रास राहिला तर स्वाभाविक पोषक अंश शरीराला मिळत नाही आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा आहारातून मिळाला नाही तर पेशंटचं बल कमी होत जाणं, उत्साह कमी होत जाणं, वजन कमी होत जाणं, अशा प्रकारचे लक्षणं दिसतात. आणि जर या गोष्टी सतत होत गेल्या तर त्याचा परिणाम मोठ्या आतड्यावर होतो. कारण आवश्यक असणारा भाग ग्रहणीमार्फत शोषला गेला नाही तर ते काम मोठ्या आतड्याला करावं लागतं. मग शरीर मोठ्या आतड्यामार्फत ते काम करून घेतो, तिथनं शोषणाची प्रक्रिया होते, मग हळूहळू मोठ्या आतड्याला सूज यायला सुरुवात होते. त्याला कोलायटिस असं म्हणलं जातं. आणि ह्याच गोष्टी सतत पुन्हा चालू राहिल्या तर त्या ठिकाणी जखमा होतात आणि जखमा झाल्या की मग त्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस असं म्हणलं जातं. आणि संग्रहणी, अल्सरेटिव्ह कोलायटिस हे जे प्रकार आहेत ते त्रासदायक असतात. याची तीव्रता खूप गंभीर स्वरूपाची असू शकते. म्हणजे दिवसभरात 30 ते 40 जुलाब होणं, शौचावाटे रक्त पडणं, ओटीपोटात खूप दुखणं, अतिशय अशक्तपणा खूप वाढणं, म्हणजे रोजच्या प्रक्रिया, रोजची जी काही काम आहे दिवसाची ती व्यवस्थित करू न शकणं, अशी गोष्ट सुद्धा या रुग्णांमध्ये दिसू शकते. त्यामुळे अशासाठी योग्य आयुर्वेदिक चिकित्सा होणं गरजेचं आहे. अग्निचिकित्सा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते. बऱ्याच वेळेला असं होतं की कोलायटिस, अल्सरेटिव्ह कोलायटिस यासारख्या आजारांमध्ये तात्पुरती चिकित्सा केली जाते. फक्त जुलाब थांबवण्याची औषधं देऊन हे आजार बरे होऊ शकत नाहीत. कारण मेन आहे जो प्रकार तो ग्रहणीच्या ठिकाणी आहे. अग्नीची विकृती तिथं आहे, ग्रहणीची विकृती आहे, तिथं अन्नाचं पचन होत नाहीये, आवश्यक असणारा भाग शोषला जात नाहीये आणि तिथं जर पचन झालं नाही तर तुम्ही फक्त जुलाब थांबवून उपयोग नाहीये. कारण तिथंच अन्न न पचता पुढे ढकललं जात आहे. त्याच्यामुळे एकतर मोठ्या आतड्यांना आलेली सूज कमी होण्याच्या दृष्टीने औषधोपचार झाले पाहिजेत, अग्नीचं बल वाढलं पाहिजे, ग्रहणीचं बल वाढलं पाहिजे, त्या ठिकाणी अन्न थांबणं गरजेचं आहे आणि अन्न थांबून जर त्याचं पचन झालं, आवश्यक असणारा भाग शोषला गेला तरच हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात. आणि त्या दृष्टीने अग्निचिकित्सा,
ग्रहणीला बल देणारी चिकित्सा, या दोन्ही गोष्टी जर एकत्रित झाल्या तर अशा पेशंटमध्ये त्याचा उपयोग खूप चांगला होत असतो. बस्ती नावाची एक चिकित्सा आयुर्वेदाने सांगितलेली आहे. अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये बस्ती ही संजीवनी आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण एका बाजूला आपण शमन चिकित्सा, अग्निचिकित्सा जरी करत असलो तरी सुद्धा जे अल्सर झालेले आहेत, ज्या जखमा मोठ्या आतड्यांच्या ठिकाणी झालेल्या आहेत, त्या जखमा भरून येण्यासाठी आपण जर शौचाच्या जागेवाटे औषधयुक्त तेल किंवा औषधयुक्त घृत किंवा औषध म्हणजे शिरपाक ज्याला आयुर्वेदाने म्हणलेलं आहे, हे जर शौचाच्या जागेवाटे पुश केले तर त्या जखमा लवकर भरून यायला मदत होते आणि ती परिपूर्ण चिकित्सा होत असते. निश्चितच. प्रेक्षक सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षक आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. पुढील हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम हा आमचा शुक्रवारी 14/10/2016 रोजी रात्री 8 वाजता आहे. हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर प्रदीप पवार. त्यानंतर शनिवार दिनांक 15/10/2016 रोजी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे दिनचर्या आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समीर मदगणे. तसेच रविवार दिनांक 16/10/2016 रोजी रात्री 8 वाजता हा देखील आमचा हॅलो डॉक्टरचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे श्रीवंधत्व आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. प्रेक्षको, आजच्या विषयाशी संबंधित जर आपले काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क करू शकता, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात आम्ही ते घेण्याचा प्रयत्न करू. सर, ज्याप्रमाणे मी सांगितलं की आजचा कार्यक्रम आपला ध्वनी चित्र मुद्रित आहे, तर आपल्याला काही प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे तर श्रीपाद दांडेकर यांचा. त्यांच्या आजीचं वय हे 78 वर्ष आहे. आजीला बाक आहे. तसेच काही खाल्ले तर पोटदुखी चालू होते व लगेच थोड्या काही मिनिटात शौचाला चिकट शौचाला होते. तर त्याबद्दल काय सांगणार सर? अग्निमांद्याची ही टिपिकल लक्षणं आहेत. या वयामध्ये ही गोष्ट कॉमनली होत असते. अच्छा. एक प्रकारचा आतड्यांना वयामुळे किंवा वात वाढल्यामुळे कोरडेपणा आलेला असतो. त्याच्यामुळे त्यांच्या पोटामध्ये दुखावा असू शकतो. शौचाला चिकट होणं म्हणजे अन्न न पचता पुढे ढकललं जात आहे, त्याच्यामुळे हा त्रास होतोय. त्यांना शक्यतो पाणी हे गरम करून गार म्हणजे उकळूनच प्यायला सांगा. बिल्व म्हणजे बेलफळ जे असतं त्याचं चूर्ण वाळून, त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर मुस्ता, सुंठ आणि अतिविष ह्या जी चूर्ण आहे ते एकत्र करून जर गरम पाण्याबरोबर त्यांनी दोन्ही जेवणानंतर घेतलं तर त्यांचा हा त्रास पूर्णतः बरा व्हायला मदत होईल. निश्चितच. श्रीपादजी सरांनी सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे आपण काही कारण व पथ्य पाळून घेतल्या तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मलावष्टंभ होण्यामागची कारणं काय व त्यावर उपचार कोणते, व तसेच मूळव्याध, भगंदर आणि फिशर हे त्या मलावष्टंभामुळेच होतात का, त्याबद्दल काय सांगतायत? मलावस्तंभ म्हणजे पोट व्यवस्थित साफ न होणं. अच्छा. शौचाला खडा होणं हा जो प्रकार आहे, खरं तर हा वृद्धापकाळातील काळातील आजार ह्या व्याधींमध्ये येत असतो. म्हणजे 40-50 नंतर ही गोष्ट किंवा हा त्रास खूप जणांमध्ये दिसत असतो. पण सध्या बदलत असणारी दिनचर्या, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी याच्यामुळे वयातल्या 20-25 मध्ये सुद्धा बऱ्याच पेशंटला हा प्रॉब्लेम सध्या जाणवतो. ह्याच्यामध्ये शौचाला चिकट होणं असू देत, खडा होणं असू देत किंवा पोट व्यवस्थित साफ न होणं, सॅटिस्फॅक्टरी मोशन न होणं, या सगळ्याचा समावेश या आजारांमध्ये होत असतो. याच्यामध्ये कारणं पण तशीच असतात. एकाच जागी बसून काम असणं, शरीराची हालचाल अजिबात नसणं, व्यायाम बिलकुल नसणं, जंक फूड असणं, बाहेरचं खाणं खूप असणं, बेकरी प्रोडक्ट्स आपण म्हणतो, पाव, खारी, बिस्किट यांचं सेवन जास्त प्रमाणात असणं, जेवणाच्या वेळा रेग्युलर नसणं, याचा परिणाम म्हणून मलावष्टंभ म्हणजे कॉन्स्टिपेशन हे जे आहे हा त्रास होत असतो. ह्याच्यामुळे आतड्यांना एक प्रकारचा कोरडेपणा येतो. म्हणजे वृद्धापकाळातला जो आजार असतो तो वात खूप वाढून आतडी कोरडी होणं आणि त्याच्यामुळे मलभाग पुढे न सरकणं. म्हणजे मलभाग तयार होण्याचं काम व्यवस्थित होतं, पण मलभाग तयार झाला तरी तो मोठ्या आतड्यांमध्ये साठून राहतो. ते पुढे ढकलण्याचे जे कार्य आहे, वाताचं अनुलोमनाचं जे कार्य आहे ते व्यवस्थित होत नाही आणि बराच वेळ मलभाग साठून राहिला की त्यातलं पाणी शोषलं जातो आणि शौचाला एक प्रकारचा कडकपणा येतो, त्याचे खडे तयार होतात आणि अजून प्रॉब्लेम वाढत असतो. बरेच लोक ह्याच्यासाठी चूर्ण घेणारे असतात किंवा तात्पुरत्या कोणत्या तरी गोळ्या पोट साफ होण्यासाठी घेत असतात. कोणतं तरी चूर्ण रोज घेण्याची सवय असणारे कितीतरी रुग्ण असतात, पण हे त्यांचा आजार वाढवण्यासाठी उलट वाढवायला मदत करत असतं. असं रोज चूर्ण घेणं किंवा कोणत्या तरी पोट साफ होणारी औषधं घेणं हे आजारासाठी हे त्रासदायक होतं. कारण ही आतडी पिळवटून करणारी शौचाला होणारी औषधं असतात. त्याच्यामुळे आतड्यांचा टोन अजून कमी होतो आणि नैसर्गिकरित्या पोट साफ होणं किंवा मलभाग पुढे ढकलण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो अशी औषधं अवॉइड करावीत. त्यापेक्षा वातशमन करणारी, आतड्यांची हालचाल नैसर्गिकरित्या कशी व्यवस्थित होईल, आतड्यांचा कोरडेपणा कसा कमी होईल ह्याच्यासाठी औषधोपचार होणं गरजेचं आहे. म्हणजे तो मलावष्टंभाचा त्रास पूर्णतः बरा व्हायला मदत होऊ शकतो. तूप, गरम पाणी, एरंडेल तेल यासारख्या गोष्टी जर रोज आहारामध्ये ठेवल्या किंवा आठवड्यातून एकदा एरंडेल तेल घेतलं तरी तो एरंडेल
असेल तेलामुळे पोटही साफ व्हायला मदत होते आणि कोरडेपणा पण कमी होतो, त्याच्यामुळे ते त्रासदायक होत नाही. इतर कोणतेही फक्त पोट साफ होणारी चूर्ण ही त्रासदायक होत असतात. बरेच दिवस मलावर स्तंभ राहिला तर मग हळूहळू पेशंटची भूक कमी होते, पोट जड होतं, गच्चपणा जाणवतो, शौचाला बऱ्याच वेळ बसावं लागणं, जोर करावं लागणं अशी लक्षणे दिसत असतात आणि हळूहळू त्याचा परिणाम म्हणून मग त्या ठिकाणचे व्याधी व्हायला सुरुवात होते. म्हणजे मलभाग सतत तिथे साठून राहिला की त्या इरिटेशनमुळे गुदवलींच्या ठिकाणी सूज यायला सुरुवात होते. तिथल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या रक्तवाहिन्या फुगल्या की हळूहळू त्याचं रूपांतर मूळव्याधीमध्ये होतं. मूळव्याध म्हणजे तरी काय तर तो फुगलेली रक्तवाहिनी म्हणजे मूळव्याध. त्याच्यामुळे तिथं कोंब यायला लागला की मग ती शौचाची जागा दुखणं, आग होणं, खास सुटणं, त्या ठिकाणी शौचा वाटे रक्त पडणं, मग ह्याचा परिणाम हळूहळू पोटात दुखायला लागतं, पोट जड व्हायला लागतं, ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. जर शौचाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मलभाग बाहेर पडतोय ॲनसच्या ठिकाणी जर त्या ठिकाणी जखमा व्हायला लागल्या कडक शौचाला व्हायला झाल्यामुळे तर त्याला परिकर्तिका असं म्हणलं जातं, फिशर असं म्हणलं जातं. फिशर जर असेल तर मग पोट साफ होताना स्वाभाविक की तिथे जखम असल्यामुळे खूप त्रास जाणवतो, खूप आग होते, रक्ताची धारच रुग्णाला जाणवायला लागते. किंवा असेच आजार पुढे चालू राहिले तर त्याचा परिणाम बगंदरमध्ये सुद्धा होऊ शकतो, फिस्चुलामध्ये, की यातून नाडीव्रण तयार होतो, मग त्यातून पस येणं, सतत ओलसर स्त्राव बाहेर येत राहणं, रक्त बाहेर येणं, अशा प्रकारचे आजार होत असतात. त्याच्यामुळे हे आजार होऊ नयेत किंवा हे आजार बरे होण्यासाठी बऱ्याच वेळेला मूळव्याध असेल, फिशर असेल, फिस्चुला असेल तर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण ऑपरेशन करून सुद्धा ते पुन्हा रिलॅक्स होतात. कारण मूळव्याधीचं ऑपरेशन करणार म्हणजे काय करणार की ती फुगलेली रक्तवाहिनी कट करणार आणि ती कॉटराईज करणार किंवा स्टेपल करणार. पण तसं जरी तुम्ही केलं तरी मागची ही कारण परंपरा तशीच राहते. पचन व्यवस्थित नसतं, पोट साफ व्यवस्थित होत नाही, मलभाग साठून राहण्याची टेंडन्सी असते, त्याच्यामुळे दुसरी रक्तवाहिनी फुगते, पुन्हा मूळव्याध होते. त्याच्यामुळे ऑपरेशन करणं, शस्त्रक्रिया करणं हे आजारांसाठी करून उपयोग होत नाही, करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्रास होत असतो. त्याच्यामुळे त्याच्या मागची जी कारणं आहेत, अग्निविकृती, पोट व्यवस्थित साफ होणं, आतड्यांची हालचाल व्यवस्थित होणं, यासाठी आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं आहे. म्हणजे आजार हे पूर्णतः बरे व्हायला मदत होत असते. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न की अग्निचिकित्सा म्हणजे नक्की काय काय सांगणार सर? बऱ्याच वेळेला असं होतं, रुग्णाचा एक प्रकारचा गैरसमज होऊन जातो. अग्निचिकित्सा म्हणजे रुग्णाला असं वाटतं की एक प्रकारचं अग्निकर्म आहे किंवा अग्नीद्वारे केली जाणारी चिकित्सा असं होतं. पण तशी गोष्ट नाही. अग्निचिकित्सा म्हणजे अग्नीची चिकित्सा. जसं आतापर्यंत आपण ह्या कार्यक्रमामध्ये बघत आलो की पोटाचे बहुतांशी जे आजार आहेत, 80 ते 90% आजार हे अग्निविकृतीमुळेच होणारे असतात. त्याच्या मागची कारणं वेगवेगळी असली, आजाराचं नाव जरी वेगवेगळे असलं तरी त्याच्या मागचं मूळ कारण हे अग्निविकृती हे आहे. त्याच्यामुळे जी अग्निविकृती झाली आहे त्या अग्नीची चिकित्सा करणं, आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे, आयुर्वेदिक पंचकर्माच्या द्वारे तो अग्नी नॉर्मल आणणं, अग्नीचं प्राकृत पचनाचं काम व्यवस्थित होणं, ह्याला अग्निचिकित्सा असं म्हणलं जातं. आणि ही या पोटाच्या आजारांमध्ये खूप महत्वाची असते. वर्षानुवर्ष आजारी असणारे किंवा आजार असणारे कितीतरी पेशंट असतात, भरपूर ट्रीटमेंट घेऊन झालेले असतात, पण तरी सुद्धा आजार बरं होत नाही असं कितीतरी पेशंटमध्ये होत असतं. कारण मूळ चिकित्सा त्याच्यामध्ये होत नाही. त्यामुळे आजार तात्पुरता बरा वाटतो, कोणते तरी औषध घेतले की बरं होतं, पण 4-5 महिन्यांनी पुन्हा तीच लक्षणं उद्भवायला लागतात. त्यामुळे ह्या दृष्टीने जी काही आयुर्वेदिक उपचारांच्या द्वारे, आयुर्वेदिक शमन शोधन चिकित्सेच्या द्वारे अग्नीची चिकित्सा करणं म्हणजे अग्निचिकित्सा. आणि सर्व प्रकारच्या पोटाच्या विकारांसाठी ही अग्निचिकित्सा खूप महत्वाची राहते. निश्चितच. प्रेक्षको, सरांसोबतची माझी चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, नियमित कोष्णजल सेवन केल्यास चयापचय संस्थेचे कार्य व्यवस्थित राहते. हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या नियमित सेवन केल्याने शरीराची आयनची कमतरता भरून निघते. प्राणायाम, चालणे, पोहणे इत्यादींमुळे शरीरात चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. याचं पुनःप्रक्षेपण हे गुरुवार दिनांक 27/10/2016 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास कृपया आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि ईमेल आयडी आहे hello.dr@gmail.com. तसेच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. सर, कार्यक्रम माझा पुढचा प्रश्न आहे की सर, अग्निविकृतीमुळे पोटांचेच विकार होतात का, काही इतरही विकार होऊ शकतात, काय सांगणार? अग्नी, आयुर्वेदात एक सूत्र आहे, रोगाः सर्वेपि मंदेग्नो. म्हणजे सर्व आजारांचं मूळ कारण हे अग्नी हेच आहे. त्यामुळे अग्नी विकृती झाली तर फक्त पोटाचेच विकार होतात असं नाहीये, तर इतर कितीतरी आजार किंवा बहुतांशी सर्वच आजार हे अग्नी विकृतीमुळे होतात.
म्हणजे इतर सर्व आजारांचा रस्ता हा पोटामधूनच जातो असं म्हणलं तरी चालेल, बरोबर, किंवा तो अग्निविकृतीमुळेच होतो असं म्हणलं तरी चालेल. कितीतरी आजार आहेत, हृदयविकार आहेत, आमवात आहेत, त्वचा विकार आहेत, किंवा सध्या बऱ्याच जणांना राजयक्ष्मा किंवा एड्स किंवा टीबी यासारखे जे आजार आहेत. कारण टीबी जो आहे, राजयक्ष्मा हा आयुर्वेदानुसार धात्वाग्नीचा विकार आहे, अच्छा. किंवा धातूंचं बल व्यवस्थित नसणं, धात्वाग्नीचं काम व्यवस्थित नसणं, त्याच्यामुळे सूक्ष्मपचन व्यवस्थित होत नाही. कितीतरी पेशंटना व्हिटॅमिन डिफिशियन्सीज असतात, वेगवेगळे व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे आजार होत असतात, कितीतरी वेगवेगळे सिंड्रोम्स असतात. या सगळ्याचं मूळ कारण हे अग्निविकृतीमध्ये असतं. कारण जर सूक्ष्मपचनच व्यवस्थित नसेल, घेतलेल्या अन्नाचं पचन करून शरीर घटकात तयार होण्याचीच प्रक्रिया झाली नाही, वेगवेगळे व्हिटॅमिन्स शरीरात तयार होणं, ऍब्सॉर्ब होणं, ऍब्सॉर्प्शनचंच काम व्यवस्थित झालं नाही, तर तुम्ही इंजेक्शन किंवा तात्पुरते बाहेरून व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेऊन किती दिवस घेणार. त्याच्यामुळे वेगवेगळे आजार दिसतात. जर पचन प्रक्रिया व्यवस्थित झाली नाही तर नको असणारा, आयुर्वेदाने आम अशी संज्ञा दिलेली आहे, आम विष शरीरात तयार होतो. म्हणजे अन्नाचं पचन होऊन आवश्यक असणारा भाग शोषला जातो, नको असणारा मलभाग शरीराच्या बाहेर फेकला जातो. पण नको असणारा शरीरात काही गोष्टी अशा तयार होतात की ज्या शरीर घटक म्हणून ऍब्सॉर्ब होत नाहीत, मलभाग म्हणून बाहेर फेकल्या जात नाहीत, त्या शरीरात तशाच साठून राहिल्या जातात आणि त्याला आमविष असं म्हणलं जातं. या नको असणाऱ्या गोष्टी जर रक्तवाहिन्यांमधून जर हृदयाच्या ठिकाणी जाणाऱ्या रक्तवाहिन्या तिथे साठून राहिल्या तर हृदयविकार होतात. हे नको असणाऱ्या विषारी गोष्टी जर रक्ता थ्रू त्वचेच्या ठिकाणी येऊन साठून राहिल्या आणि त्वचे थ्रू इरप्ट झाल्या तर त्वचा विकार होतात. हे नको असणारे टॉक्सिन्स रक्ता थ्रू सांध्यांच्या मध्ये येऊन साठून राहिले तर त्याच्यामुळे आमवातासारखे आजार दिसत असतात. असे वेगवेगळे आजार होण्यामागचं कारण हे अग्निविकृतीच असते. कारण अग्निविकृती असेल, अन्न व्यवस्थित पचलं गेलं नाही तर नको असणार आमविष, विषारी पदार्थ शरीरात साठून ते शरीरात पसरणं आणि ते जिथे जिथे जाऊन साठून राहतात किंवा जिथे जिथे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्याधी करत असतात. त्याच्यामुळे पोटाच्याच आजारात नाही तर इतर कितीतरी आजारांमध्ये अग्निविकृती हे कारण असतं. निश्चितच सर, म्हणजे असं म्हणू शकतो की अग्निविकृतीमुळे किती प्रकारचे व्याधी होऊ शकतात याबद्दल सरांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की पित्ताशयातील खडे आणि मुतखडा हे मुख्यतः या चिकित्सेने जाऊ शकतात का सर, किंवा आयुर्वेद चिकित्सांनी जाऊ शकतात का, काय सांगणार? आयुर्वेदाने याचा विचार करताना कफावृत्त समान असा केलेला आहे. पित्ताशयात खडे असू देत किंवा मुतखडा असू देत, ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, आपण ह्या ठिकाणी स्लाइड बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल लगेच. आपल्याला या ठिकाणी स्लाइड दिसते. यकृतात नॉर्मल पित्त तयार झाले नाही तर येऊन ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहतात, त्या ठिकाणी ते घट्ट होतात आणि त्याचे खडे तयार होतात. पित्ताशयात जर खडे झाले तर मग उजव्या ब्रगडीखाली दुखायला लागतं, पोट सतत फुगल्यासारखं वाटतं, भूक कमी होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही, छातीवर दाब पडणं किंवा मळमळ होणं, अशा प्रकारची लक्षणे दिसत असतात. बऱ्याच वेळेला पित्ताशयामध्ये खडे असेल तर ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण ऑपरेशन करून सुद्धा कितीतरी पेशंट असे असतात की ते ऑपरेशन करून येणारे असतात की आम्ही जरी ऑपरेशन केलं असलं तरी आम्हाला जो अगोदर त्रास होता तो ऑपरेशन करून सुद्धा अजूनही होत आहे. कारण ऑपरेशन करून पित्ताशयाची पिशवी काढून टाकली म्हणजे आजार पूर्ण बरा झाला असं नव्हे. कारण यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाहीये आणि ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून घट्ट झाल्यामुळे खडे तयार झाले. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही, ते लहान आतड्यात आल्यानंतर पचनाचं काम करत नाही म्हणून अपचनाच्या तक्रारी दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही पिशवी काढून टाकली म्हणजे झाडाची एक फांदी तोडली म्हणजे झाड पडलं असं नव्हे. त्यामुळे खडे आहेत म्हणून तुम्ही पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी इतर लक्षणं तशीच राहतात, कारण यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाहीये. आपण आयुर्वेदिक उपचार जे देत असतो ते यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी देत असतो, मूळ कारणासाठी देत असतो. त्याच्यामुळे 60% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे आयुर्वेदिक उपचारांनी पण जाऊ शकत असतात. मुतखड्या बाबतीतही तेच आहे. मुतखडा कुठे आहे, किती मोठा आहे यावर सर्व गोष्टी डिपेंड असतात. जर मूत्राशयाच्या पिशवीत असेल किंवा नलिकेमध्ये असेल, युरेटर्समध्ये असतील तर ते आयुर्वेदिक उपचारांनी नक्की जातात. जर खडा 2 सेंटीमीटरपेक्षा मोठा असेल आणि तो किडनीमध्ये असेल तर मात्र ते औषधांनी जाण्याची शक्यता कमी असते, तिथे ऑपरेशनचीच आवश्यकता असते. पण 2 सेंटीमीटरच्या आतले मुतखडे सुद्धा आयुर्वेदिक उपचारांनी जाऊ शकतात. निश्चितच. प्रेक्षको, तुम्ही आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारले आहेत, मला देखील सरांना विचारायची काही शंका आहेत, तर सर आपण थोडक्यात एका ओळीत मला उत्तर द्या. सर, अग्निचिकित्सेनंतर पथ्य पाळावी लागतात का, काय सांगणार? ज्या कारणांमुळे अग्निविकृती झाली तुम्ही औषधांनी बरी केली तरी त्याच्या मागचे हेतू जे आहेत ते तुम्हाला टाळणं आवश्यकच आहे, त्यामुळे पथ्यापथ्य आवश्यक आहेच. अच्छा सर, पोटदुखीमध्ये बऱ्याच वेळा आपलं म्हटलं जातं की पोटदुखी असताना जेवण करू नये, उपवास करावा, हे कितपत योग्य आहे? लंघन अतिशय उपयोगी आहे. अग्नीवर होणारा जो काही लोड आहे, अग्नीचा गुरु पदार्थ घेऊन अग्नीची विकृती होते, त्यामुळे अग्नीला जर तुम्ही लंघन केलं किंवा कमी आहार घेतला तर स्वाभाविक आहे त्याचा उपयोगच होणार आहे. निश्चितच. आणि सर, पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वेगवेगळ्या वयामध्ये जी पोटदुखी होत असते तर त्याच्यामुळे अग्निचिकित्सेत देखील तसे बदल होतात का? हो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्याधीचा किंवा रुग्णाचा विचार करताना वयाचा विचार हा आवश्यकच असतो आणि त्या पद्धतीनेच उपचार आवश्यक असतात. निश्चितच. सर, जातात आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? पोटदुखी किंवा कोणतेही पोटाचे विकार असतील तर तात्पुरते उपचार न करता त्याच्या मागची नक्की कारणं काय आहेत ती जाणून घ्यावीत
कोणताही आजार नसेल तर आजार होण्याची वाट न बघता योग्य दिनचर्या पाळणं, पथ्यपथ्य पाळणं, जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवणं, बाहेरचं खाणं अवॉइड करणं, शक्य असेल तर पाणी बाहेरचं नाही तर उकळून पिणं, ह्या गोष्टी जर ठेवल्या तर हे आजार होणारही नाहीत आणि झाले तात्पुरते उपचार घरगुती करून नक्कीच त्याच्यामुळे उपयोग होतोच. लंघनाचा उपयोग पण ह्याचा चांगला असतो, पण पुन्हा पुन्हा सारखे जर आजार होत असतील तर त्याला योग्य आयुर्वेदिक उपचार करून घेणं हे नक्कीच चांगलं. निश्चितच. सर थोडा वेळात एक प्रश्न अजून आहे की अग्निचिकित्सेनंतर काय काळजी घ्यावी, काय सांगा? अग्निचिकित्सेनंतर पथ्यापथ्य कोणताही व्याधी बऱ्याच नंतर आयुर्वेदाची चिकित्सा असताना त्याच्या स्पेसिफिक क्रमाने चिकित्सा सांगितली जाते. पहिली चिकित्सा असते ती पाचन चिकित्सा. पाचन असते ती म्हणजे अग्नीचीच चिकित्सा असते, कारण पाचन व्यवस्थित होणं, ते दोष बाहेर काढून टाकणं ही गोष्ट पुढच्या शमन चिकित्सेत आली. पण आधी पाचन चिकित्सा, शमन चिकित्सा, नंतर पुढची भ्रुवन चिकित्सा आणि नंतर रसायन चिकित्सा. म्हणजे तो व्याधी पुन्हा होऊ नये म्हणून केली जाणारी चिकित्सा आणि तो व्याधी पुन्हा होऊ नये म्हणून पथ्यापथ्य. कारण तुमच्या चुकीच्या आहारामुळे व्याधी झालाय आणि ते पथ्य तुम्ही पाळले तर तो व्याधी होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल. निश्चितच. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे की जर तेवढ्या प्रमाणात काळजी घेतली तर चांगला फायदा होऊ शकतो. आज मला याच्यासाठी काही ओळी आठवत आहेत. प्रेक्षको, जर जंगलात एखादी आग लागली असेल तर त्या वनव्यावर पावसाच्या एका सरीने देखील आराम पडतो किंवा ती आग विझली जाते. त्याचप्रमाणे आयुर्वेदातील अमृततुल्य अशा चिकित्सांनी जर चांगला फायदा करून घेतल्यास तर त्याचा चांगला उपयोग हा चिकित्सा पद्धतीत होऊ शकतो. सर, आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना पोटाच्या आजारांसाठी अग्निचिकित्सा या विषयावर इतकी महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.